उपमुख्यमंत्री फडणवीसांनी दिल्लीमध्ये बंगला घेतलाय. संजय राऊतांनी असं म्हटलंय आणि इथून पाय पसरले की फडणवीस दिल्लीमध्ये जाणार की काय असं राऊतांनी म्हटलेलं आहे. कशा करताना बंगले पाहिजेत? इतके मंत्री इतके मुख्यमंत्री आतापर्यंत राज्यात होऊन गेले, कोणाला स्पेशल बंगला अलाउट नाही केला. महाराष्ट्रात 2-2, 3-3 बंगले, मुख्यमंत्र्याकडे 3 बंगले, डेप्युटी सीएमकडे 2-2, 3-3 बंगले. लोकांना घरं नाहीत. दिल्लीमध्ये आणखीन एक बंगला असं तुम्ही सांगताय. काय किती लोक आहेत, कशाला, म्हणजे काय मला कळत नाही. म्हणजे इथून पाय पसरले की दिल्लीत जाणार का त्यांचे पाय? इथून हातपाय पसरले की? कठीण आहे या भारतीय जनता पक्षाचं. फडणवीस साहेब जातील तिकडे त्यांना बंगला अलाउट होतो आहे. त्यांचं आणि बंगल्यांचं काय रहस्य आहे मला कळत नाही. महाराष्ट्रात मंत्र्यांना, कॅबिनेट मंत्र्यांना, मुख्यमंत्र्यांना एकच बंगला मिळतो. इथे त्यांनी 3-3 बंगले घेतले की नाहीत मला तुम्हीच सांगा. इकडे त्यांनी 3, मुख्यमंत्र्यांनी 3, दिल्लीत बंगला. हे जे बंगला वाटप सुरू आहे बरं का, या बंगल्यांचे एक दिवस भूत बंगला होणार आहे. बघा तुम्ही, एवढे बंगले घेतलेत, या सगळ्यांचे भूत बंगले होणार आहेत आणि भूतासारखे फिरत राहणार आहे नंतर निवडणुका हरल्यावर.